आपकी जोड़ी सलामत रहे, जीवन में बेशुमार प्यार बहे, हर दिन आप खुशी से मनाएं। आपको शादी की सालगिरह की बहुत शुभकामनाएं। सारिका, हॅपी ॲनिव्हर्सरी। तुमच्या लग्नाला 18 वर्ष झाली आहे, त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजच्या जगात आपलं नातं टिकून ठेवणे आणि ते इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये टिकून ठेवणे खूप महत्त्वाचं असतं, खूप अप्रिशिएबल आहे। तर तुमच्यातला जो म्युच्युअल ट्रस्ट आणि काय म्हणतो त्याला आपण रिस्पेक्ट आहे, हे खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे आय नो इट्स अ लव्ह मॅरेज अँड रादर इट्स लव्ह कम अरेंज मॅरेज, आणि कुठेतरी आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट। आम्ही एकदा ट्रेंड सेट केल्यानंतर तुमचं लग्न झालं, त्याच्यामुळे यू थँक मी ऑल्सो। आणि तुमची दोघांच्या आयुष्यामध्ये जी बंडल ऑफ जॉय आली आहे, राशी तिची ही कल्पना आहे व्हिडिओची, दॅट इज व्हेरी स्वीट। सो ती तर नेहमी आनंदात असतेच, पण तू सारिकाने तुला आजपर्यंत खुश ठेवलं असेल दादा, तू पण सारिकाला खुश ठेवतोच आहे, पण तिचं ऐकत जा, जरा आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवत जा, व्यायाम तर तू करतोच आहे। तर हॅपी, आणि अशा अजून खूप साऱ्या अॅनिव्हर्सरीज विश करायची आम्हाला संधी मिळू दे। सारिका, happy anniversary. It's so nice to know it's your 18th anniversary. So happy to be wishing you. You're one of the best couple that I've ever known. Lots of love to you both, and let's meet up soon. Best wishes. Bye. तुम्हाला तुमच्या 18व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। असाच सहवास तुमचा आम्हाला नेहमी लाभो, हीच देवाजवळ प्रार्थना। हाय दादू, सारिका, happy marriage anniversary. Have a nice day. Thank you. Hi Kirtish, Happy anniversary. the man, the machine and the body. Lovely. So, the big day has come. 18 years of togetherness. Wow, lovely. What a lovely couple you both make of each other. God bless you. Enjoy your day. Enjoy your year ahead. And lots of happiness and togetherness is always wished for you. Once again, happy anniversary. Very, very happy wedding anniversary. 18 years, and may you have many, many more blissful years of togetherness, where we see a young little Rashi grown up into a young woman, then a wife, a professional, a doctor as she wants to be, and then a mom too. We look forward to that phase in our lives too. God bless you all. Love you. Hi, wishing you a very very happy wedding anniversary to सोना ताई आणि कीर्तिश जीजू, पाटील काका आणि काकी नमस्कार, आणि सगळ्यांना तिकडे नागपूरमध्ये जमलेल्या मंडळीला नमस्कार। माझा पहिला वाढदिवस नागपूरमध्ये काका आणि काकींच्या हातात झाला, आणि त्याच्यानंतर आमचे 14 वर्ष नागपूरमध्ये एवढे सुंदर गेले, आणि ते सगळे पाटील काका आणि तुमच्या परिवारामुळे। त्यामुळे खूप 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 थँक्यू। आणि सर्टनली आमच्यासाठी नागपूर म्हणजे समअप केलं तर एकच पाटील काका आणि काकी, तर थँक्यू परत। आणि राशी, सही आणि अन्वी, लॉट ऑफ लव्ह। आता मी नेक्स्ट पप्पांना देते त्यांचं। हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी सारिका अँड कीर्तिश सर। Happy marriage anniversary to both of you, and live long life happily. 18th anniversary. Enjoy. मी आल्यावर मोठी पार्टी पाहिजे मला। काय झालं की राशी कुठेतरी 2-3 दिवस बाहेर गेली पिकनिकला, आणि जशी राशी गेली तसे हे कीर्तिश आणि सारिका हे मस्तपैकी वरून तयार होऊन आले, एकदम जसं कुठेतरी याला चालले, लग्नाला चालले वगैरे, आउटिंगला चालले असं। आणि जे निघाले बुलेट घेऊन दोघे जण तयार होऊन, तर आल्यानंतर 10:30ला आले रात्री नाईटला। तर मी त्यांना नेक्स्ट डेला विचारलं, तुम्ही कुठे गेले होते?
तर ते म्हणाले आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला, मग आम्ही मूवी पाहिला आणि आम्ही लंच घेतला आणि मग आम्ही परत एक मूवी पाहिला आणि डिनर घेऊन 10:30ला बाहेर. म्हटलं कुठे ही राशी म्हणे गावाला गेली आहे म्हणून आम्ही एन्जॉय केलं म्हणे. असे आणि ते जेव्हा तयार होऊन आले ना तेव्हा न्यूली वेडेड कपल सारखे आले. आय वॉज जस्ट सरप्राईज. बोथ आर लुकिंग अमेझिंग. इट्स ओके. हा, माझं थोडं वेगळं. मला राशीने सांगितलं की काकू आता त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे तर काहीतरी आठवण किंवा काहीतरी सांगा. आठवणीच्या कप्प्यात एखादा अनुभव जाणे इतका माझा सहवास बाबांशी आणि आईशी आलाच नाही. सहवास जो आला तो राशीशी. आणि राशीच्या व्यक्तिमत्वावरून मी तर्क केला की सारिका आणि कीर्तिश कशा असतील. कसं आहे ना की राशी जेव्हा आमच्या घरी पहिल्यांदा आली तर मला असं वाटलंच नाही की ही मुलगी पहिल्यांदा आली आहे म्हणून. तिचं वागणं बोलणं आणि आता तर म्हणजे एखादी माझी नातच आली आहे जशी आणि सगळं सांगते कॉलेजमधल्या गोष्टी वगैरे असा मला सगळा अनुभव आणि प्रेम मिळतं. तर हा जो मोकळेपणा आहे, हा जो आपलेपणा आहे, हा जो तिच्यामधला जो अगदी काय म्हणता येईल तिला ते अगदी प्युअर आहे तिचं सोल. अगदी म्हणजे कुठे काही निष्कपटीपणा नाहीये, खूप लागवी आहे. तर हे असं जेव्हा मूल वाढतं त्यावेळेला घरातल्या वातावरणाच्या बरोबर आई वडिलांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. त्याच्यामधलं क्रेडिट हे आई वडिलांना द्यायचं असतं. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की मला तरी असं वाटतं की सारिका आणि कीर्तिशनी राशीचं जे संगोपन केलं ते खूप छान केलं, खूप मस्त केलं. आणि त्याचं सगळं श्रेय जेव्हा आई वडिलांना जाते त्याचा अर्थ त्या दोघांचं वैवाहिक आयुष्य खूप छान आहे. ते दोघे जण खूप क्लोज आहेत आणि राशीलाही ते इतकं छान वाढवतायत, इतकं छान समजून सांगतायत की ती मुलगी कुठल्याही वातावरणामध्ये ती फिट बसेल. ती अशी कुठे काही आडली किंवा तिला कुठे काही नवखेपणा वाटतोय असं कुठे तिला जाणवणार नाही आयुष्यामध्ये. ती प्रत्येक प्रसंगाला ती खूप चांगली आधी तोंड देईल. त्याचं क्रेडिट जेव्हा सारिका आणि कीर्तिशला जातंय त्याच्यानंतर आता तो विचार केलात मीच. पण मला आता दिवाळीच्या वेळेला जेव्हा दोघं जण आले, सारिका आणि कीर्तिश आले ते भेटायला, तेव्हा मला जाणवलं की ते दोघे जण खूप मोकळे आहेत, खूप छान आपलेपणाने राहतात म्हणून राशी अशी झाली आहे. तर ह्या गोष्टी खूप क्रेडिटेबल आहेत आणि माझ्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. आणि असेच त्यांचे वैवाहिक आयुष्य संबंध असे खूप छान राहावे. दोघांचं आयुष्य अगदी भरभरून एकमेकांना सुख देण्यात जावं. ह्या त्यांच्या याच अॅनिव्हर्सरी नाही, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अॅनिव्हर्सरीसाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. हाय सोनू दादा. हॅलो सारिका बहिणी. हॅपी अॅनिव्हर्सरी. Keep the tussle going on for next 100 years. Wish you very happy anniversary and that to 18th. So today your marriage has become adult. I mean it has become बालिग. ओके. सो हा ॲक्च्युली सारिका आणि कीर्तिश हे असे दोघं असे पर्सनॅलिटीज आहेत दॅट दे मेक यू फील टू बिलीव्ह इन लव्ह. ते जिथे पण असतात त्यांच्या आजूबाजूला असं सगळं काही एकदम इतकं काम क्वाईट आणि इतकं अगदी रोमॅन्टिक आणि सो लवली आणि चेअरफुल असतं दॅट आय रिअली एन्जॉयड देअर कंपनी थ्रू आउट माय लाईफ. अँड आय वुड लाईक टू से सारिका आणि कीर्तिश अगदी पोल्स अपार्ट आहेत. सारिका ही कर्तव्यदक्ष, काम क्वाईट आणि कीर्तिश अगदी हँडसम, ॲडव्हेंचरस, एव्हर हॅपनिंग. राईट राशी जेव्हा झाली तो दिवस मला अजूनही आठवतो. आय मीन द काइंड ऑफ एज दे वेअर इन आणि त्यांचे रिॲक्शन्स अँड ऑल. दॅट होल जर्नी हॅज बीन मेड वंडरफुल बाय बोथ यू गाईज. आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघं असेच नेहमी प्रेमात राहा, सुखात राहा, मस्त राहा. आणि तुम्हाला बघून असं वाटतं की नो, यू शुड रिअली बिलीव्ह इन लव्ह अँड लव्ह इज द बेस्ट थिंग दॅट कॅन एव्हर हॅपन टू एनीबडी. Happy anniversary to both of you once again. Thanks a lot. Love brought you together as husband and wife and gave each of you a best friend for life. Happy 18th anniversary. Hi Sona, hello Kirtish. Wishing you both a very happy 18th wedding anniversary. मला राशीने मेसेज केलं होतं की मामी असं एखादा मेसेज करून किंवा व्हिडिओ क्लिप करून पाठव. सो मी श्रेयाशी जेव्हा हे शेअर केलं तर मी तिला म्हटलं की फर्स्टली आजच्या इंस्टाग्राम जनरेशनला तुम्ही लोक कपल गोल्स देता. सो यू हॅव दॅट काइंड ऑफ अ पेअर
अँड सिरियसली मला तुम्हाला दोघांना पाहून असं वाटतं की ॲज द सेइंग गोज की फॉलिंग इन लव्ह इज इझी बट स्टेइंग इन लव्ह इज रेअर. So you're that cute couple, and I hope that this love and this affection stays on and on. And here's wishing you lots of love, happiness, and good luck for and many more years of togetherness. And Shri आणि राशीच्या बोर्ड एक्झाम झाल्यानंतर let us plan a get together so that we all can have fun and celebrate. Till then, you guys enjoy. Kirtish. Hi Rashi. Myself and Shruti, we are here wishing straight from the heart and from Indore, the cleanest city of India and the food capital of India. Now coming to Kirtish and Sarika. Hi Sarika. Hello Kirtish. I wish you a happy, healthy, prosperous and more strong and bonded married life together ahead. Okay. I firmly believe that marriages are made in heaven and love is eternal. Okay, and we boys are little bit clumsy, and the girls do come in our life and they give us direction and they make us stable. Now, when I look at Kirtish and Sarika, then I firmly believe that marriages are made in heaven and love is truly eternal. Sarika, hi Sarika. Sarika has always firm stood and rock solid in Kirtish's life. She was very sincere. She is very sincere, honest and dedicated for their marriage throughout their life, and she is still going strong and firm. Kirtish, I know Kirtish. Hi Kirtish, I know you don't speak, but I know how much you love Sarika, how much you have loved Sarika, and you will love Sarika forever. Now coming to Rashi. Hello Rashi. The progeny of Kirtish and Sarika's eternal love. Oh, what a fantastic understanding and mature child you are. I wish you all the best for your bright future. I will hope and pray that you will be a fantastic doctor in your life. Over to you, Shruti. आता सगळं काही तर अनुरागच बोललाय, तर माझ्यासाठी तर काही आहेच नाही, पण तरी सारिका आणि कीर्तिश तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. इतक्या वर्षापासून तुम्ही छान तुमचं जीवन एकमेकांसोबत घालत आलेले आहात आणि पुढेही असंच तुम्ही तुमचं जीवन सदैव सुखी समृद्धीपणाने एकमेकांसोबत घालवा. आणि तुमचा जो बॉन्ड आहे, जो लव जे आहे, तुमचं लव आहे ते अजून खूप स्ट्रॉंग व्हावं. आणि माझ्याकडनं खूप जास्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि राशी, तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि तर तू यू आर मतलब गिफ्ट मतलब यू आर हॅविंग पॅरेंट्स विच लव यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू बेटा. आणि राशी सारिका, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हा एक आमच्याकडे तुमची एक आठवण म्हणून एक आमच्याकडे एक फोटो होता, जो मला वाटते बहुतेक आता 15-16 वर्ष झालेले असतील बहुतेक, तुमच्या 18 वर्ष झाले आहेत. हां, तर तेव्हाचा फोटो आहे जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं आणि तुमची ॲनिव्हर्सरी होती. तर त्याच्यात तुम्ही दोघंही आणि राशी, तुमची पूर्ण फॅमिली खूप छान वाटत आहे आणि बघून खूप मस्त वाटत आहे. God bless you all the best. Enjoy your life. Have a blast today evening whenever you are married, whenever your anniversary evening will come, and convey my regards and convey my wishes to uncle and auntie and everybody out there in your family. Also convey my regards to your parents. Sarika, आठवणी तर खूप आहे तुमच्यासोबत, सिंगापूर पासून तर काश्मीरपर्यंत, तर आपण नागपूरला सुद्धा खूप फिरलो आहे. तर अशा बऱ्याचशा आठवणी आमच्या तुमच्यासोबत जुळलेल्या आहेत. आणि मी माझ्या मुलीकडून, श्रेयाकडून सुद्धा तुम्हाला विश यू हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी विश करते आहे. आणि वी ऑल्सो विश अँड प्रे दॅट वन्स राशी कम्प्लीट्स हर 12th exam, then we should have many more travel together. We should have many more picnics, trips and journeys ahead together, which will further make our bonding strong. Once again, happy marriage anniversary. Love you all. Easy to fall in love. But Sarika, it's much harder to stay in love with the same person for the rest of one's life. Just like me. So, congratulations for to another wonderful year of falling in love with each other.
Happy anniversary to both of you. Party, Happy anniversary, Sarika and Kirtish. So may the memories of yesterday, happiness of today, and wonderful promises of tomorrow be yours forever. I want to thank Rashi for giving me such a wonderful moment to wish you on your anniversary, 18th anniversary. So 18 years is just like आता खऱ्या अर्थाने तुमचं नातं तारुण्यात आलंय ना, because it's 18. Rashi is the most wonderful gift that God has given you. I love her. She's so cute. She's a cutie pie. So happy anniversary again, and I wish many, many, many more years of happiness, togetherness, love and faith for you both. You look great together, and now our party is due. Okay? Happy anniversary. Enjoy your day. I know राशीने खूप काही तुमच्यासाठी प्लॅन करून ठेवलेलं असेल आहे, आणि तुम्हाला दोघांना आमची कुठेही आठवण येणार नाहीये कुठल्याच 10th स्टँडर्डच्या आपल्या फ्रेंड्सची, पण ठीक आहे, कभी तो मिलेंगे. सो पार्टी इज ड्यू. हॅपी एनिव्हर्सरी अगेन. हाय सारिका. हाय कीर्तिश. विश यू व्हेरी हॅपी 18th anniversary. सारिका, आठवत आहे का, माझं घर रामदास पेठेत होतं. सगळे नेहमी तिकडेच जमायचो आपण. एकदा कीर्तिश तुला भेटायला आला होता, म्हणजे तुम्ही कुठेतरी भेटणार होता, पण तू माझ्याकडे आली होती, मग तो तिथे आला, आणि मग नंतर थोडासा गप्पा मारला, आणि मग तू त्याला बाय करायला बाहेर गेलीस. बाहेर गेल्यावर माझी आजी म्हणाले, कोण होता ग हा मुलगा? मी तिला म्हटलं, अगं मेघा सारिकाच्या शाळेत होता आजी, तिचा मित्र आहे तो. नुसता मित्र? नुसता मित्र वाटत नाही आहे. आणि मग सारिका एकदा पुन्हा माझ्या घरी आली. आजी म्हणाली, तिचा हात घट्ट धरून तिला म्हणाली, चांगला असेल तर धरून ठेव, सोडू नको. अगं शंकर पार्वतीचा सुद्धा प्रेमविवाहच होता. सारिका वॉज लाईक, सीमा तुझी आजी. सारिका, Kirtish, wish you a very happy marriage anniversary. I hope you will find time to look back on these sweet memories together. Happy wedding Kirtish आणि सारिका वहिनी, मजा करा. राशीने छान प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय तुमच्यासाठी. चला, आम्ही पण वाट बघतोय तुमच्या पार्टीची. हाय Kirtish, happy wedding anniversary to you. Happy Happy anniversary. Maushi Kaka. Maushi Kaka. Happy to you. Happy to you. Love you म्हणा. Love you. Love you. कीर्तिशच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. असंच आयु आरोग्य मिळो आणि खूप त्यांची प्रगती हो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. आणि आता किती 18 वर्ष झाले तरी असं वाटत नाही की लग्नाला इतकी या दोघांची वर्ष झाली, पण दोघंही कसे एकदम एकमेकाला मेड फॉर ईच अदर आहेत. त्यामुळे मला खूपच आनंद वाटतो. आणि त्यांच्या आत्ताचं जीवन खूप आनंदी आणि एकदम खूप म्हणजे याच्यात चाललं, आनंदामध्ये चाललं आहे जीवन. असंच पुढेही ते राहू. आणि दोघंही एकमेकाला एकदम सूट आहेत. एकमेकांबद्दल दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकावर. त्यामुळे खूप समाधान आणि आनंद वाटतो मला. कीर्तिशांचा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सान्निध्यात येण्याचा प्रसंग म्हणजे त्यांचं लग्न जेव्हा करायचं होतं, त्या सुरुवातीला पहिली भेट ही RN सिटी चौकामध्ये एक हॉटेल होतं, तिथे मी त्यांना बोलावलं होतं. आणि आम्ही तिथे आलो, ते अगदी मी त्यांना केव्हाही पाहिलेलं नव्हतं. फक्त गाडी घेऊन मी तिथे उभं होतो, त्यांनी मला बरोबर हेरून पाहिलं की हेच असतील. आणि मग आम्ही दोघं तिथे गप्पा मारायला बसलो. गप्पा म्हणजे एक साधारणतः कीर्तिशांबद्दल मला काही माहिती नव्हतं म्हणा, किंवा कीर्तिश ची जी एकंदर पर्सनॅलिटी वगैरे पाहून मी एकदम त्यावेळेस आकृष्ट झालो की बा मला पोरीनी
फार मोठा चांगला निर्णय घेतला. अतिशय हळवे मनाचे त्या दिवशीच मला लक्षात आलं. कारण त्याचा एक अनुभव, लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी माहेरून जाते ते पोरीच्या वडिलाला डोळ्यातनं अश्रू येणार हा तर ही निर्विवाद सत्य आहे. परंतु नवरदेवाच्या डोळ्यातनं पाणी पडताना आणि रुमाल घेऊन सारखे पुसायला लागले होते, तेव्हाच मी म्हटलं की हे आपल्या मुलीने निवडलेल्या साथीदार अतिशय योग्य आणि हळव्या मनाचे असलेले माणसं हे कधीही त्या दुरावत नाहीत एकमेकांना. त्यांच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये जे प्रेम किंवा त्यांचं हे आपल्या आयुष्यातल्या सर्व घटनांना ते साथीदार आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत खूप प्रगती केली. तशी मी माझ्या मुलींना खूप तर काही करू शकलो नाही आपल्या ह्याच्याप्रमाणे, परंतु मुलींनी जो निर्णय घेतला शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, आमचे सोना ही ट्रान्समिशनच्या मेडिकल ट्रान्समिशनच्या कामाला जेव्हा सकाळी उठून जायची, ज्या वेळात तिच्या खेळाचं वय होतं त्या वेळात तिने आपल्या सकाळचा वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत अतिशय म्हणजे ज्याला आपण दुसऱ्या शब्दात म्हणत आहे काबाड कष्टासारखीच वाटत होती की सकाळी 7 वाजता सगळी तयार होऊन तिथे ती जायची, दुपारी 3ला यायची. मला सारखं वाटत होतं की मी आयुष्यात माझ्या याची खूप खस्ता खाल्लेल्या होत्या, पण पोरींना हे खस्ता खायची वेळ येऊ नये याचं पण त्यांच्या जीवनाच्या प्रगतीसाठी मी त्यांना कुठेही मध्य त्यांना आळ आलो नाही. श्री सारिका अँड कीर्तिश, मला असं वाटलं आपली फ्रेंडशिप तुटेल, पण थँक्स कीर्तिश, आमची फ्रेंडशिप अजून पण आहे. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, लहानपणापासून लग्न झाल्यानंतर आज पण. हॅपी ॲनिव्हर्सरी टू Kirtish and Sarika. Wish you happy anniversary. All the best for your future. Hi, Tai Jiju. Wish you very happy wedding anniversary. बेस्ट मेमरी तुमच्या लग्नाची म्हणजे माझ्यासाठी ही आहे की घरातलं पहिलं लग्न होतं आणि पूर्ण फॅमिलीनी खूप एन्जॉय केला होता. 8 दिवस इट वॉज फुल टू धमाल. आणि मेन मला एक अजून आठवतं गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही लोक घरी चाललो होतो, म्हणजे जेव्हा या लोकांची वरात घरी चालली होती तेव्हा त्या कारमध्ये मी, जिजू, पूजा, ताई आम्ही लोक होतो आणि जिजाजी इतके इमोशनल झाले होते की आम्हाला कळेच ना की त्यांना का बरं इतकं वाईट वाटतंय. मग त्यांना जेव्हा विचारलं की काय झालं, तुम्ही काय इतके इमोशनल झाले, तर त्यांनी त्यावर उत्तर दिलं होतं की जशी आज सारिका माझ्या घरी आली तशी एक दिवस माझी बहीण पण तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरी जाईल. आणि ते खूप इमोशनल झाले होते. तेव्हा मला कळलं की एवढा स्ट्रॉंग माणूस पण इतका इमोशनल असू शकतो. ते पहिल्यांदा मला त्याचा अनुभव आला. आणि त्यांच्या लग्नानंतर आम्ही लोकांनी खूप धमाल केली, खूप इकडे तिकडे फिरायला जायचो, मस्त खायचो, इकडे तिकडे हिंडायचो. ते अजूनही करतो आम्ही. चिकन खायला सुरुवात त्यांच्यापासूनच केलेली आहे. हा, आणि खूप चिकन खायला सुरुवात आम्ही त्यांच्याचपासून केली. आणि खूप 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 शुभेच्छा त्यांना दोघांनाही. आणि असेच छान मस्त बेस्ट कपल. हाय ताई, हैप्पी एनिवर्सरी. हैप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू. आप दोनों डीएमसी के टाइम के हमारे सबसे पहले लव बर्ड्स थे. तो वी आर मिसिंग दोज डेज. वो ताई को तो याद होगा, मनोज भैया की कैंटीन के समोसे, लंच में हम लोगों का साथ साथ करना, कीर्तिश का आना हमारी डीएमसी के टाइम पे, और हमें मोटिवेट करना. हम सोचते थे कहाँ हम 50-55 केजी के लोगों के बीच में एक बॉडी बिल्डर जैसा लड़का आ गया हमारी फ्रेंड को लेके जाता है लंच पे. चलो तुम दोनों बहुत खुश रहो, बहुत अच्छा लगा. ऐसे ही तुम लोगों का प्यार बना रहे. ऑल द वेरी बेस्ट. हैप्पी एनिवर्सरी टू यू वंस अगेन. और प्लान बनाते हैं हम लोग नेक्स्ट टाइम नागपुर आएंगे तो पक्का मिलेंगे. ओके, टेक केयर. हैप्पी एनिवर्सरी वंस अगेन. थँक यू. एन्जॉय. बाय बाय. तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आय थिंक यू आर अ परफेक्ट कपल, अगदी मेड फॉर इच अदर. तुमच्या दोघांचा हा सहवास असाच निरंतर राहू दे हीच प्रार्थना. Enjoy life, buddy. Have a nice time together. Stay blessed. Bye. हाय सारिका,
Wish you and Kirtish a very happy marriage anniversary. It's your day. Enjoy your day to the fullest. And I still remember the moments when you both were together in my house before marriage. At that time, Sarika was in the mood to ask, विचार ना कीर्तिशला अजून किती दिवस आहेस. त्याच्यानंतर आठवतं आपण गेलो होतो कुठे, अजित बेकरीत, 4 जण, तू, मी, सीमा आणि कीर्तिश, फूड जंक्शनमध्ये, आणि मस्त हादडलं होतं. एकदा असंच जाऊ 4 जण परत, राईट. Wish you a very happy married life once again. Enjoy your moments. Be together. It's your day. Bye. A very happy anniversary to the loving couple. Love you guys. Have fun. Wish you all the best and many more to come in future. Do visit us very soon. USA is waiting for you, Sarika and Kirtish. Bye. Hi Kirtish and Sarika, wishing you a very happy marriage anniversary. राशीने मला रिक्वेस्ट केली की एक व्हिडिओ पाठवा म्हणून. पहिले तिला ॲप्रिशिएट करायला पाहिजे की तिला इतकी नॉवेल आयडिया मिळाली. अँड अगेन विशिंग यू अ व्हेरी हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी. स्टे ब्लेस्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू. Hi Kirtish. You both are blessed with such a sweet and adorable daughter who is giving you surprise by conveying our wishes to you on this special day. Wish you happy marriage anniversary day. Thank you. Sonata and Jijaji, hope you guys are doing good and wish you a very happy 18th wedding anniversary. You guys have been such an amazing couple all these years. I wish you happiness and joyful years together ahead. And lots of love and blessings from Ai Baba too. And this one's for my darling Rashu. Best wishes to Kirtish and Sarika on your 18th marriage anniversary. We hope and pray that you always remain healthy, wealthy, strong, happy throughout your life till the end of time. Cheers and Hello, joy. सोनाताई, डॉक्टर कीर्तिश. 18 वर्ष झाले ना. Many congratulations. Wish you both a very happy marriage anniversary. Love you both. Enjoy the day. Celebrate. Hi Rashi. This is because of you only I'm doing this. तू इतकं छान मला म्हटलंस की रेकॉर्ड कर आणि पाठव. सो येस, सोनू आणि सारिकाला मी ऑलमोस्ट आता 19 years आय नो देम. आणि दे ॲज अ कपल तर दे रॉक, नो डाऊट अबाउट इट. मला मी नॉस्टॅल्जिक होते. मला आठवतात ते दिवस जेव्हा लाईक आम्ही ऑफिसमध्ये, मी आणि सारिका वी वर लाईक वर्किंग टुगेदर. आणि तेव्हा तिचं लग्न व्हायचं होतं. आणि त्यानंतर मला आठवतं आहे की सोनू आणि विक्रमवर फ्रेंड्स जेव्हा आमचं लग्न व्हायचं होतं, देन सगळं झाल्यानंतर वी वर लाईक टुगेदर. वी वेंट फॉर celebration of this 31st and all those memories are very dear to me. त्यानंतर सुद्धा या सगळ्या जर्नीत, being a doctor, being my doctor, being Aryan's doctor, Sonu has done a very important job, no doubt about it. आणि सोनूचे जे काही म्हणजे मी सारखं सोनू म्हणते, सॉरी फॉर दॅट, कीर्तिश हे सोनूचं नाव आहे हेच लक्षात राहत नाही बेसिकली. सो कीर्तिशनेचे जे काही हॉबीज आहे त्या डेव्हलप करण्यासाठी ऑब्व्हियसली सारिका हॅज गिवन हिम अ व्हेरी फ्री हँड, लाईक खूप फ्रीडम दिलेलं आहे सारिका. सो सोनूला त्यासाठी थँक्स म्हणावं लागेल सारिकाला. शी लाईक येस, शी डिझर्व्स इट. सो या पॉईंटलाच मी हे म्हणते की यू बोथ आर व्हेरी ब्लेस्ड अँड यू शुड बी ग्रेटफुल टू गॉड की राशीसारखं खूप शहाणं बाळ तुम्हाला मिळालेलं आहे, जे की 18 years ऑफ युअर मॅरेज. शी इज द ओनली वन, लाईक
she told, maybe she has asked this to many people, or like your जवळचे लोकांना सगळ्यांनाच तिने म्हटलं असेल ऑब्वियसली. सो यू शुड थँक हर अँड हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी टू बोथ and always stay blessed, be happy, and coming year should be full of enjoyment, fulfillment of your every dream. Bye and we'll meet soon. नमस्कार, मी धनश्री. नमस्कार, मी ऋषिकेश माइंडकर. आज मला धनश्रीने बोलायची जबाबदारी दिली आहे. थोडक्यात बोलीन. डॉक्टर साहेब आपला व्यवसाय सांभाळून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जसं की एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस, अप्रतिम फोटोग्राफी आणि बाईक रायडिंग असे वेगवेगळे छंद जोपासतात. तसंच सारिका कम्स अक्रॉस ॲज अ व्हेरी वार्म हार्टेड पर्सन. त्या नम्र आणि मितभाषी आहेत आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे राशी. तर आज तुम्हा दोघांचा लग्नाचा 18वा वाढदिवस आहे. त्याबद्दल आम्हा दोघांतर्फे तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. हॅलो ताई, हॅलो जीजू, हॅपी ॲनिव्हर्सरी. तुम्ही दोघंही आमच्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन आहात पूर्ण फॅमिलीमध्ये. मी रामना साडी वेदन, आमच्या तिघांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय कीर्तिश, सारिका, व्हेरी गुड मॉर्निंग टू द लवली कपल. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ युअर ॲनिव्हर्सरी. इट्स 18 years of the togetherness of long-term memories and flashbacks, and what a way to surprise you by Rashi. So happy anniversary to both of lovely couples, and you enjoy your rest of life as you are. My best wishes to you for your happy marriage in future, and thanks Rashi for your surprise gift and treat. Happy anniversary. We wish you a very happy and long marriage. खिलखिलाते चेहरे इस बात के गवाह हैं कि कितने खुशनुमा पल आप दोनों ने साथ बिताए हैं. ऐसे ही हंसते रहो, खिलते रहो. Loads of love, light and blessings to both of you.